नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जाणून घेणार आहोत कोणत्या व्रताचं पालन केल्याने आपल्याला सर्वस्व मिळते. तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी. गुरुजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार गुरुजी हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत. तसंच संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या आठवड्यातल्या 8 दिवसात प्रत्येक देवाचे वार असतात आणि प्रत्येक दिवशी प्रत्येकाची ज्या देवावर श्रद्धा असते तसे उपवास देखील धरले जातात. बरेच लोक सोमवार ते शनिवार अशा वेगवेगळ्या दिवशी उपवास करतात. मग कोणत्या दिवसाचा उपवास सर्वोत्तम आहे? प्रश्न तुमचा असा आहे की आई श्रेष्ठ आहे की वडील श्रेष्ठ आहे? हं, हं. सगळे उपवास श्रेष्ठ असतात. फक्त तेवढं आहे की ज्या माणसाची ज्या देवामध्ये श्रद्धा आहे, तो उपवास त्याला सर्वश्रेष्ठ वाटतो. पण जे तुम्ही आता प्रश्न केला की सर्वश्रेष्ठ उपवास कोणता आहे, तर शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की एकादशीचा जे उपवास आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. पण तो तिथी अनुसार जर आपण बघितलं तर पण सोमवार ते रविवारपर्यंत या विषयावर निर्भर करते. जसं तुमची जे काही मनोरथ, जे काही मनोकामना आहेत, त्यानुसार तुम्ही देवांच्या उपवास ठेवू शकता. जसं म्हणा, माणसाला शांतता पाहिजे आणि घरात खूप गृहकलेश, भांडणं हे सतत चालू असतात आणि दारिद्र्य, तर यासाठी सोमवारचा उपवास खूप जबरदस्त. खूप काही लोकांचं लग्न होत नाही, तर लग्न करायला पण खूप 16 सोमवार खूप काही लोक ठेवत आहे. नंबर 2, ज्या लोकांना संतती पीडा आहेत, म्हणजे संतती होत नाही, अपत्य सुख नाही आहे त्यांना, म्हणजे संतती आहेत पण ते त्यांच्या ऐकत नाही, आई वडिलांच्या ऐकत नाही, ते गुरुवारचे उपवास ठेवत आहे. पण एक बृहदव कहडा चक्रम म्हणून एक शास्त्र आहे, त्यानुसार अशी मान्यता आहे, गुरुश्चंद्र बुध शुक्र शुभे वारा शुभस्मृत, म्हणजे गुरुवार, बुधवार, शुक्रवार आणि सोमवार हे 4 वार जे आहेत ते सर्वश्रेष्ठ त्यानुसार मान्यता दिलेली आहे. पण त्याच्यामध्ये सोमवार, गुरुवार आणि शनिवार हा 3 वारचे जे लोक उपवास ठेवत आहे त्यांना त्याचे परिणाम लवकर भेटत आहे. पण जर कुंडलीमध्ये तुमच्या मंगल वक्री आहे, मंगल भारी आहे, तर तुम्हाला मंगळाचे उपवास ठेवावा लागतं. तर त्यासाठी तुम्ही एकदा कुंडली जर तुम्ही बघितली की कुंडलीमध्ये कोणता ग्रह तुमच्या भाग्याचा स्वामी आहे, जर त्याचा तुम्ही उपवास ठेवला तर लवकर तुम्हाला त्याचा परिणाम भेटतोय आणि तुमच्यासाठी तोच व्रत सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे जर आपण उदाहरण दिलं की चंद्र तुमच्या योगकारक आहे, तर तुम्ही सोमवारचा उपवास ठेवा. मंगल जर योगकारक आहे तर मंगलचा उपवास ठेवा. शनी जर तुमच्या योगकारक आहे, धनकारक आहे, भाग्यकारक आहे, भाग्येश आहे, धनेश आहे, तर तुम्ही शनिवारचा ठेवा. तर अशी मान्यता जर कुंडली अनुसार जर आपण उपवास ठेवला तर तुम्हाला निश्चित रूपाने त्याचा फल लवकर भेटणार. हां, याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की एक आपण उपवास ठेवतो आपला मनोरथसाठी आणि एक उपवास ठेवतो आपण आपली श्रद्धा, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काही पाहिजे नाही. ते तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कोणता उपवास करायचा. तुमची ज्या देवामध्ये तुमची आस्था, तुमची श्रद्धा आहे ते तुम्ही ठेवू शकता. कारण त्याच्यामागे तुमचा काहीच स्वार्थ नाही आहे. उपवास ठेवला फक्त तुम्ही आपला जे पुण्यासाठी, आपला जे कर्मसाठी तुम्ही उपवास ठेवता, तर त्याच्यामध्ये असं काही मान्यता नाही आहे. तुम्ही कोणताही उपवास ठेवा, पण तुम्हाला जर काही मनोरथ पूर्ण करायचं, तुमची मनोकामना पूर्ण झाली पाहिजे, जर अशा मनोरथ तुमच्या मनात आहे, तर तुम्ही कुंडली बघून मग जर उपवास ठेवला, तर निश्चित रूपाने तुम्हाला फलची लवकर प्राप्ती होणार.
निश्चितच गुरुजी, मात्र उपवासात काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, मात्र आपण त्याचे नेमके फायदे आपल्याला काय मिळत नाहीत. हे कसं? त्याचं एक कारण आहे. हं, हं. काय असतं, आपण उपवास ठेवला. उपवास ठेवताना तुम्हाला संकल्प सोडावा लागतं. म्हणजे जर तुम्हाला 16 सोमवारचे उपवास करायचे, 16 गुरुवारचे उपवास करायचे तुम्हाला, 11 एकादशीचे उपवास तुम्हाला करायचे, 21 शनिवारचे उपवास तुम्हाला करायचे. तर तुम्ही जे सगळ्यात आधी तुम्ही जे उपवास ठेवताय, तर त्या उपवासला तुम्ही एक संकल्प सोडा. म्हणजे जर आज तुम्ही उपवास ठेवला, तर सकाळी-सकाळी तुम्हाला एक संकल्प सोडायचा, की मी हा उपवास ठेवताना संकल्प तुम्हाला जल खाली सोडायचे. असं करावं लागतं. आणि उपवास एकदा तुमचे पूर्ण झाले, तरी तुम्हाला संकल्प सोडावा लागतं. आणि उपवासची एक प्रक्रिया आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर त्याचं फल पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला पारणार्थ पण करावं लागतं. तर ते पण केलं पाहिजे. जर आपण संकल्प नाही केला, तर त्याचा लाभ कधी-कधी आपल्याला भेटत नाही. मग जर तुम्हाला उपवास करायचा, तर उपवासमध्ये जे काही नियमावली आहे, ते तुम्ही निश्चितपणे फॉलो करा. निश्चितच गुरुजी, मात्र काही लोक 16 सोमवारचे उपवास करतात. तर उपवास केल्यानंतर त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? एकच वस्तू, उद्यापन. अच्छा. म्हणजे 16 उपवास तुम्ही केले, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अडचणी पण येतात. म्हणजे काही सहज नाही आहे. एक उपवास माणसं ठेवतो ना, त्यासाठी त्याला खूप काही त्याग करावा लागतं. फक्त अन्न सोडला ते उपवास नाही, 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 नाही. तसं नाही आहे. अन्न सोडावं लागतं. तुम्हाला लोभ, पाप, काम, मोह हे सगळं तुम्हाला सोडावं लागतं. आणि कधी-कधी मी तुम्हाला सांगू का, ज्या लोकांना माहिती आहेत, ते काय करतात, ते आपलं स्थान पण सोडत नाही. म्हणजे जर तुम्हाला लग्नासाठी कुठे जायचे आणि तुम्ही संकल्प ठेवला, मी 16 सोमवारचे उपवास करणार आहे आणि तुम्हाला एक जिल्ह्यात तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जायचं तुम्हाला. तर खूप काही लोकांना माहिती आहे, ते आपलं स्थान सुद्धा सोडत नाही. म्हणजे किती त्याग करावा लागतं आणि तुम्ही ते सगळं केलं. केल्यानंतर जर तुम्ही त्याचा उद्यापन नाही केलं, तर तुम्हाला त्याचा फल पूर्णरूपेण भेटणार नाही. म्हणून तुम्ही उद्यापन लक्षात ठेवा. कोणताही उपवास संपला, की आपल्याला उद्यापन करायचं. निश्चितच गुरुजी, आपल्याला वाशिमवरून संजय पांढरे यांचा फोन आलेला आहे. संजयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां बेटा, काय नाव तुमचं? नाव सांगा. नाव सांगा. संजय विठोबा पांढरे. अच्छा, जन्मतारीख सांगा बेटा. जन्मतारीख नाही लक्षात आला. अच्छा, 1 ते 9 पर्यंत कोणता एक नंबर बोला. 7. 7 नंबर ना? हो. ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला, 7 नंबर तुम्ही म्हटले आणि त्यानुसार जे प्रश्नकाल आहे, प्रश्नकालानुसार तुम्हाला सांगतो मी. तुमची रास आणि तुम्ही जे अंक सांगितलाय, त्यानुसार तुम्हाला जे तुम्ही काम करताय, त्या कामात तुम्हाला खूप अडचणी येतात. आणि नंबर 2, शेती करताय तुम्ही? हो, शेती. शेती करताय. तर तुम्ही एकच सांगतो, आता जे गोचर काल चालू आहे ना, याला आपण प्रश्नकाल म्हणताय. ठीक आहे ना? हा, तुम्ही एक तर हा. घाबरू नका, एकदम नीट पद्धतीने ऐका आणि फक्त माझ्या ऐका तुम्ही हां, थोडी वेळ. हो. हो. बघा, शेती करताना तुम्हाला थोडासा त्रास होणार हो. आणि जे तुमचे शत्रू आहेत ना बेटा, शत्रू, ते हो. शत्रू पण तुम्हाला त्रास देणार आहे. हो. आणि ते खूप काही लोक त्याच्यामध्ये तुमचे घरचे लोक, म्हणजे कधी हो. असं पण होऊ शकतो की तुमच्यावर कोर्ट केसेस वगैरे करू शकतात, तुम्हाला त्रास देऊ शकतात. ठीक आहे ना? हो. आणि तुम्ही हो. थोडासा त्या टेन्शनमुळे आजारी पण पडू शकता तुम्ही. तर असं काही हो. चालू आहेत का? नाही. हा? आजारी नाही मी सध्या. अच्छा, शत्रू त्रास देत आहे? हो. कोर्ट केस वगैरे चालू आहेत? हा. हो. हो, चालू आहे. कोर्ट केस चालू आहे? हो. फक्त तुम्ही आजारी नाहीये. नाही. ठीक आहे. आता मी सांगू का तुम्हाला, आता कोर्ट केस चालू आहे, शत्रू त्रास देत आहे, तर जास्त मानसिक टेन्शन जर आली ना, तर आजारी पण पडणार. तर थोडीशी काळजी घ्या तुम्ही. त्याच्या समाधान, ते टेन्शन घेणं नाहीये, मानसिक तणाव त्याच्या समाधान नाहीये, त्याचं समाधान करा. ते समाधान बरं. सांगतो तुम्हाला मी. दर सोमवारी तुम्ही महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, जे काळे तेल माहिती तुम्हाला, काळे तेल? हो. हो. ते काळे तेलची मूठ तुम्हाला चढवायची, ठीक आहे? आणि बरं. एक तिकडे दिवा लावा. 16 सोमवारपर्यंत हे तुम्हाला काम करायचं, 16 सोमवार. हां? हो, असं नंबर 2, काळे
हा दर्शन सोमवार, हा खूप बोले हो तुम्ही. हं. अच्छा, दर हा. शनिवारी पिंपलाच्या झाडाखाली एक नारळ ठेवा. हा बर दर हा हा झाडाखाली नारळ. हा आणि किती अ- अजून एक सोमवार का शनिवारी बेटा, शनिवारी 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 किती शनिवार 21 शनिवार 21 शनिवार. हाँ और 16 सोमवार ते करायचे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला अजून एक 16 सांगू का? हा खूप भोले आहात तुम्ही, खूप भोले. हो चला आशीर्वाद तुम्हाला. महादेवाची भक्ती. महादेवची भक्ती करता, खूप खूप आशीर्वाद. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की जर आपण इतरांसाठी उपवास ठेवला, तर ज्यांच्यासाठी आपण उपवास करतो, त्यांना त्याचे फायदे मिळू शकतात का? हो, एकदम मिळू शकतात. कधी-कधी काय हं, असतं, हं. की तुमच्या जर कुणी नातेवाईक आजारी पडलं, मुलगा आजारी पडलं, मिस्टर आजारी पडले किंवा जे वाईफ आहे ती आजारी हं, पडली. हं. आता आपल्याला त्यांच्यासाठी उपवास ठेवायचे आणि आपल्या मनात अशी इच्छा आहे, की त्यांना त्या उपवासचं फल भेटला पाहिजे. तर काय करायचे त्या स्थितीमध्ये? एकच काम करायचं, की जे मी संकल्पबद्दल सांगितलं, की जे आपण संकल्प घेताय, ते तुम्ही तुमच्यासाठी नाही, तुम्ही त्यांच्यासाठी संकल्प सोडा, की असं पाणी घ्यायचं आणि त्यांचं नाव म्हणा, की आपण त्यांच्यासाठी आपण हा उपवास करतोय आणि त्यांना या उपवासचं फल भेटला पाहिजे. जसं आपण खूप काही लोक मी तुम्हाला एक सांगतो, जे साधू संत असतात ना, त्यांची काही कामना नसते. ते काय करताय, ते जग कल्याणसाठी उपवास, व्रत, अर्चन, वंदन जे काही करताय ते पूर्ण जगाच्या कल्याणासाठी करताय. आपण जसं एकादशीचा उपवास आपण ठेवताय. ते जे संतजन आणि जे लोक जग कल्याणासाठी उपवास ठेवतात, ते काय करतात, ते काय म्हणताय, कृष्णार्पणमस्तु. जर महादेवसाठी त्यांनी काही केलं म्हणजे उपवास केला, का व्रत केलं, दान केलं, ते काय करतात, शिवार्पणमस्तु. तसंच आपल्याला त्यांना अर्पण करावं लागतं ज्यांच्यासाठी आपण उपवास ठेवतोय. म्हणून तुम्ही संकल्प सोडून द्या त्यांच्या नावाने, त्यांना 100% तुमच्या उपवासाचं फल भेटणार. निश्चितच. गुरुजी, आपल्याला एक फोन आलेला आहे हेमंत यांचा नवी मुंबईवरून. हेमंत, आपला प्रश्न विचारा. गुरुजी नमस्ते पहिले. खूप खूप आशीर्वाद. सर ऍक्च्युली मला खूप वर्ष झाली म्हणजे असं कुठल्याच गोष्टीमध्ये सक्सेस वगैरे मिळत नाही. आता कोणाचं वाईट सुद्धा आपण काही केलेलं नाहीये. तरी सुद्धा कुटुंबाचे वाद होतात कुटुंबामध्ये लाईफ पार्टनर सोबत या कुठल्या बिझनेस मध्ये नाहीये कोणी. म्हणजे बिझनेस मध्ये सक्सेस मिळत नाहीये. तर माझं आता मी बर्थ डेट तुम्हाला सांगितली तर मला काही त्याच्याविषयी काही तुम्ही सजेशन देऊ शकता का सर? मला एकदा जन्मतारीख सांगा बेटा तुमची. 25/3/1983. जन्मवेळ काय बेटा? जन्मवेळ माझी एक 1:15 आहे काहीतरी. दुपारी? दुपारी सर. आणि जन्म ठिकाण काय? जन्म ठिकाण मुंबईच आहे. चेंबूर, मुंबई. ठीक आहे बेटा, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो नंबर एक, एक तर तुम्ही खूप चांगले तुमचं जे व्यक्तित्व आहे ना, ते खूप पॉझिटिव्ह आणि खूप सकारात्मक आहे. हो सर. म्हणजे कधी तुम्ही कुणाला नाही म्हणत नाही. जर कुणी हो, काही बरोबर. काम सांगितलं ते हो म्हणतात तुम्ही आणि म्हणून तुम्ही प्रॉब्लेममध्ये फसताय. कारण कमिटमेंट तर केली, पण कमिटमेंटला ते फॉलो करणं ते खूप अवघड आहे. हां? हो, बरोबर आणि आहे. घरात पण जे तुम्ही लाईफ पार्टनरबद्दल जे सांगितलं ना, तर हां. मी तुम्हाला सांगणार की हा जे शो आहे ना, ते तुम्ही त्यांना पण दाखवा. मी एक सांगतो, तुम्ही दोघांमध्ये वाद नाहीये. कुंडली बघितली मी. ते ओके. दोघांमध्ये वाद नाहीये. हा वाद थर्ड पर्सनमुळे कधी-कधी म्हणजे काही घरची गोष्ट आली, घरचे लोकांचे जर काही विषय सुरू झाला ना, मग तुमचा हो. वाद सुरू होऊन जातं. याच्यामध्ये असं नाहीये की तुमची लाइकिंग काही दुसरं म्हणजे त्यांची लाइकिंग अजून काही और आणि तुमची काही लाइकिंग असं काहीच नाहीये. ठीक आहे ना? आणि तुम्ही ओके. जे म्हटले ना की लाईफ पार्टनर, तर लाईफ पार्टनरला तुम्ही लाईक पार्टनर तुम्ही बनवून घ्या. ठीक आहे ना? म्हणजे ओके. एवढी पसंती पाहिजे आपल्या दोघांमध्ये, एवढी अंडरस्टँडिंग पाहिजे आपल्या दोघांमध्ये, की कधी वाद होऊ नये. तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो. तुमचं जे बेडरूम आहे ना, तर बेडरूमच्या बाहेर जे गेट आहे ना, तर दोन्ही गेटवर तुम्ही दर शनिवारी भीमसेन कपूर माहिती आहे तुम्हाला? हो, माहिती आहे सर. तर भीमसेन कपूर जळवायचे संध्याकाळी आणि ओके. भीमसेन कपूर जळताना तुम्हाला एक मंत्र सांगतो खूप चांगला. तो मंत्र म्हणायचा. मंत्र काय? शुक्राय नमः. काय मंत्र बोला तुम्ही एकदा. शुक्राय नमः. शुक्राय नमः. ठीक आहे. हा ओके. मंत्र बोलायचा आणि हे दिवा लावायचं. ठीक आहे ना? तुम्ही हे दर शनिवारी करा. आणि दर दुसरं शनिवारी. दुसरं काय करा तुम्ही, गौमूत्र तुम्हाला माहिती आहे, गौमूत्रचा अर्क. ठीक आहे.
शनिवारी आणि अमावस्येला गौमूत्रचं जे अर्क असतो ना त्याला तुम्ही पूर्ण घरात शिंपडून घ्या. ते पूर्ण घरात शिंपडलं तर घरात वाद होत नाही आणि घरात खूप प्रेम राहतो, आनंदित लोक राहतात. ठीक आहे ना. तुम्ही तेवढा उपचार करा आणि जे तुमचे काम बनत नाही, आता तुम्ही सांगितलं की माझं कोणतंही काम होत नाही, तर त्यासाठी एकच काम करायचं. 10 मंगळवारपर्यंत हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला एक गोड तांदूळ दान करायचे, म्हणजे गोड तांदूळ चढवायचे तुम्हाला. ठीक आहे ना. मग तुम्ही कामाला निघा. ठीक आहे. तुमचं काम निश्चितपणे होणार आणि तुमचं कर्तृत्व खूप चांगलं आहे. तुम्ही खूप मेहनत करताय, खूप काम करताय, खूप लहानपासून तुम्ही काम करताय. मी तुमचं सगळं बघितलं. तर आता याच्या पुढे जे भाग्य तुमचं जे सपोर्ट तुम्हाला करत नव्हतं, आता भाग्य पण सपोर्ट करणार. कारण की फक्त मेहनत केली आणि भाग्याचा जर सपोर्ट नाहीये तर काहीच भेटणार नाही. फक्त मेहनत चालणार. ठीक आहे बेटा. खूप खूप आशीर्वाद. खूप खूप आशीर्वाद. निश्चितच गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेकांना शारीरिक वेदना होतात, त्यामुळे ते जास्त उपवास वगैरे ठेवू शकत नाही. तर असा कोणता उपवास आहे का की ते ठेवून सर्व प्रकारच्या उपवासाचे फायदे त्यांना मिळू शकतात? मी आधी पण सांगितलं, हं. तुम्ही पहिल्यांदा जे पहिला प्रश्न केला ना, हं, हं. एकादशीचा असा उपवास आहे की जर तुम्ही केला ना हं, हं. तर शास्त्रांची मान्यता अशी आहे आणि एकादशी महात्म्यामध्ये पण लिहिलेलं आहे की एकादशी ठेवल्यानंतर जर तुम्ही दुसरा उपवास ठेवण्याची तुमची कॅपॅसिटी नाही आहे. मी असं म्हणत नाही की एकादशी ठेवली आणि दुसरे उपवास ठेवायचे नाही. नाही, असं माझी मान्यता नाही आहे. मी म्हणत नाही. शास्त्रांची अशी मान्यता आहे की जर एकादशीचा उपवास ठेवला आणि तुमची कॅपॅसिटी नाही आहे, खूप काही लोक आजारी पडतायत, त्यांच्याकडनं शक्य नाही उपवास ठेवणं, तर तुम्ही एकादशी ठेवा फक्त. आणि एकादशी पण तुमच्याकडनं जसं शक्य असेल. खूप काही लोक निर्जला ठेवताय, म्हणजे हं. जल सुद्धा हं, घेत हं. नाही. खूप काही लोक फलाहार करताय, म्हणजे फक्त फल खाताय. आणि खूप काही लोक काय करताय, ते फलाहार म्हणजे फलाहारमध्ये जे जे काही वस्तू येतात ते ग्रहण करताय. ठीक आहे. आणि खूप काही लोकांना मी हे पण सांगतो की तुमची जर कॅपॅसिटी नाहीये, एक उपवास पण तुम्ही जर ठेवू शकत नाही आणि तुम्हाला त्याचं फळ पाहिजे, तर एकच काम करा. कोणतीही आवडली वस्तू जे तुम्हाला खूप आवडतं, ती वस्तूचा परित्याग करायचा त्या दिवशी. बाकी तुम्हाला जे काही करायचं ते करा. आणि दुसरा, एकादशी सारखा जे उपवास आहे त्याच्यामध्ये तांदूळ खायचा नाही. तेवढं करा तुम्ही, जर काही शक्य नसेल तर. तर एकादशीचा व्रत जे आहे ते सगळ्यात उत्तम व्रत आहे. ते नक्की केलं पाहिजे. महिन्याला संकष्टीचा उपवास असतो. प्रत्येक महिन्याला संकष्टीचा उपवास असतो. प्रदोष देखील असतो. तर ह्या प्रदोष या उपवासाचं नेमकं महत्त्व काय आहे? संकष्टीच्या उपवासाचं महत्त्व काय? मी तुम्हाला आधी संकष्टीच्या सांगतो की हं. तुम्ही आता एक प्रश्न केला संकष्ट. या प्रश्नामध्ये उत्तर आहे. हं, हं. संकष्ट म्हणजे कोणतंही संकट असू द्या. जर तुम्ही प्रत्येक दरवेळी काही ना काही संकटमध्ये फसताय, काही ना काही संकट तुमच्या सोबत चालू राहतो, तर संकष्ट चतुर्थीचा उपवास ज्या माणसाने ठेवला, तो संकटात कधीच राहत नाही, अशी शास्त्रांची मान्यता आहे. आणि नंबर 2, जे प्रश्न तुम्ही प्रदोषचा केला, हं, हं. प्रदोष म्हणजे काय? प्रकृष्ट दोष. म्हणजे जर तुमची कुंडलीमध्ये कोणताही असं कितीही प्रभावशाली दोष असू द्या, निश्चितपणे जर तुम्ही प्रदोषचा उपवास ठेवताय ना, तर तुम्हाला कोणताही दोष तुमच्यावर प्रभावशाली होणार नाहीत. पण खूप काही लोकांना हे माहिती नाहीये. प्रदोषचा जे लोक उपवास ठेवताय त्याच्यामध्ये एक लक्ष नक्की दिला पाहिजे. प्रदोष काळ असतो. प्रदोष कालमध्ये प्रदोषची पूजा केली पाहिजे. खूप काही लोक काय हं, करताय, हं. ते सकाळी पूजा करून टाकताय आणि नंतर ते म्हणजे त्यांना जे मंदिर पण जे जावं लागतं, मंदिर पण सकाळी जाऊन येतात. तसं करायचे तुम्ही, सकाळी पण जा, पण जे संध्याकाळी जे प्रदोष काल आहे, ज्या कालमध्ये आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतोय ना, त्या कालमध्ये, प्रदोष कालमध्ये महादेवची अर्चना करणं हा तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे. त्या काळात तुम्ही नक्की त्यांची पूजा करा. आणि नंबर 2, जर तुम्ही म्हणजे तुमच्या मंदिर जाणं शक्य नसेल, तर तुम्ही घरी पूजा करा. पण प्रदोष कालमध्ये प्रदोषच्या जर तुम्हाला पूर्ण फल पाहिजे, तर प्रदोष कालमध्ये नक्की तुम्ही पूजा करा महादेवची. आणि संकष्ट चतुर्थीबद्दल जे मी सांगितलं, ते संकष्ट चतुर्थी जे लोक पकडताय, तर मी त्यांना एक विषय सांगतो.
संकष्ट चतुर्थीवर तुम्ही जे गणपतीचे जे द्वादश नाव आहेत ते नक्की तुम्हाला वाचायचे आहे. आणि संकष्ट नाशन स्तोत्र म्हणून एक स्तोत्र पण आहेत, ते स्तोत्र पण वाचायचे आहे. मग तुम्हाला संकष्ट चतुर्थीचा पूर्ण फल भेटणार आणि प्रदोषचा पण पूर्ण फल भेटणार. निश्चितच गुरुजी, तुम्ही उपवासाचे अनेक फायदे आज आम्हाला इथे सांगितले आजच्या एपिसोडमध्ये आणि याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल. तुम्ही इथे आलात, वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रवृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.